नमस्कार मंडळी, आज आपण लिंबाचे अगदी चटपटीत आंबटगोड चवीचे क्रश लोणचे पाहत आहोत। तर हे लोणचं अगदी पटकन होतं, अवघ्या अर्ध्या तासात बनवून हे तयार होतं। अगदी छान चवीचं, उपवासाला खाता येईल असं हे लोणचं आहे। लहान मुलंसुद्धा अगदी आवडून खातील इतकी छान याची चव लागते। तर मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा इतरही पराठ्यासोबत खाण्यासाठी सॉसला हा अतिशय उत्तम पर्याय आहे। तर चला लिंबाच्या लोणच्याला आपण सुरुवात करूयात। लोणच्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो लिंब घेतली आहेत आणि ही मोजून जर घेतली तर 15 लिंब ह्या मध्यम आकाराची बसलेली आहेत। आणि लिंब घेताना पिवळ्या रंगावर घ्यायची आहे, व्यवस्थित पिकलेली घ्यायची आहेत आणि अगदी बारीक सालाची म्हणजे कागदी लिंबू घ्यायची आहेत। असा बोट टोचला की लिंबाला असा बोट टोचला गेला पाहिजे, इतकं बारीक याचं साल असलं पाहिजे। ही लिंब मी व्यवस्थित 20 मिनिटं पाण्यात भिजत घातली होती। त्यानंतर व्यवस्थित चोळून मी ती धुवून घेतली आहेत आणि धुतल्यावर निथळून अशी कॉटनच्या कपड्यावरती स्वच्छ पुसून घ्यायची आहेत। अगदी चोळून त्यांना पुसायचं आहे, एकही थेंब पाण्याचा किंवा अंश पाण्याचा यावर राहायला नको। जेवढे स्वच्छ आणि कोरडे आपण हे करू तेवढे दिवस लोणचं टिकायला मदत होते। आता हा लिंब आपले पुसून झालेली आहेत आणि आता लिंब आपण कापून घेणार आहोत। तर कापण्यासाठी जी सुरी आणि जो बोर्ड आपण घेणार आहोत तोही अगदी कोरडा असला पाहिजे। ओलसर जर असला तर लिंबाचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते। तर या ठिकाणी मी एका लिंबाच्या या पद्धतीने 8 फोडी करते आहेत। हे पहा, या 8 फोडी करून झाल्यावरती लिंबातली एक एक बी आपण बाजूला काढून घेणार आहोत। लिंबाच्या फोडी करताना तुम्ही जेवढ्या बारीक लिंबाच्या फोडी कराल तेवढं चांगलं आहे, कारण की आपण याचं क्रश करून घेणार आहोत। तर या ठिकाणी 8 फोडी मी केलेल्या आहेत आणि ह्या 8 फोडींमधले बिया या पद्धतीने मी काढून घेणार आहे। आणि लक्षात ठेवा की लिंबातली एकही बी या फोडींमध्ये राहायला नको, कारण की एकही बी जर या लिंबाच्या लोणच्यात क्रश झाली तर लिंबाचं लोणचं कडवट लागू शकतं। तर याच पद्धतीने सर्व लिंबांच्या मी फोडी करून ह्या बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत। आता सर्व लिंब कापून झालेली आहेत आणि आता या सर्व लिंबांच्या फोडी आपल्याला मिक्सरमध्ये घालून क्रश करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी आपण एक मिक्सरचं जार घेतलं आहे आणि यामध्ये 2 बॅचेसमध्ये आपण ह्या लिंबाच्या फोडी क्रश करून घेणार आहोत। तर मिक्सरमध्ये थोडंसं आपल्याला याला बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, थोडंसं दाणेदार याचा टेक्स्चर ठेवायचं आहे, दरदर ठेवायचं आहे। खूपच जास्त बारीक न करता असं दाणेदार जर याचा टेक्स्चर असलं तर लोणचं खायला खूप छान लागतं। हे बघा, या पद्धतीने आपण हे बारीक करून घ्यायचं आहे आणि हे आपण आता ह्या कढईत काढून घेणार आहोत। तर ह्या ठिकाणी मी 1 कप घेतला आहे, कारण की मी वजनी प्रमाण सांगितलं आहे। तुमच्याकडे वजनी प्रमाण जर नसेल तर वाटीच्या सहाय्याने तुम्ही हे लोणचं कसं करायचं त्यासाठी मी ही पद्धत तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे। तर या ठिकाणी मी मेजरिंग कप घेतला आहे। तुमच्याकडे हा कप नसेल तर तुम्ही घरातली कोणतीही वाटी वापरली तरी चालणार आहे। या ठिकाणी पहिल्या बॅचच्या ज्या फोडी आहेत आपण ज्या बारीक करून घेतल्या आहेत ते बरोबर 1 कप एवढं भरलेले आहे आणि आता दुसऱ्या बॅचच्याही फोडी बरोबर 1 कप भरणार आहेत। तर या ठिकाणी आपण ही दुसरी बॅच पण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत। तर ही पण आपली व्यवस्थित बारीक करून झालेली आहे। तर या ठिकाणी 2 कप एवढा क्रश आहे। दुसऱ्या बॅचचा जो क्रश आहे तो मोजतानाचा व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडनं स्किप झाला आहे, पण मी कढईमध्ये 2 कप एवढा क्रश या ठिकाणी घेतलेला आहे। तर अर्धा किलो लिंबांसाठी मी या ठिकाणी बरोबर अर्धा किलो साखर घेतलेली आहे। तर ही साखरही आपण या कपाने मोजणार आहोत, कारण जर अर्धा किलोचं वजनी माप तुमच्याकडे नसेल तर एका कपाला 1 कप साखर असं या ठिकाणी मी प्रमाण घेतलं आहे। म्हणजे 1 कप लिंबाच्या क्रशसाठी 1 कप साखर असं ह्याचं प्रमाण आहे। आणि वजनी प्रमाण जर म्हणाल तर साखर ही अर्धा किलो मी घेतलेली आहे, कारण लिंब आपले अर्धा किलो होते। आता या ठिकाणी क्रश आणि साखर आपण व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत। तर या ठिकाणी लिंबाचा क्रश आणि साखर बरोबर दोघं अर्धा अर्धा किलो आहेत। आता हे सगळं व्यवस्थित चमच्याने आपण ढवळून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे। जसं जसं आपण याला मिक्स करू तसं थोडंसं याचं टेक्स्चर हे पातळ तयार होणार आहे, कारण की साखर घातल्यामुळे साखरेचं पाणी याला सुटलेलं आहे। तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती यामध्ये आपण 2 चमचे मीठ घालणार आहोत। तर एका कपासाठी 1 चमचा म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी मीठ मोजून घेतलेलं आहे आणि 2 चमचे मीठ मी यामध्ये घातलेलं आहे। आता मीठही व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचं आहे, छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि आता ही कढई आपण आता गॅसवर ठेवणार आहोत। आता हे लिंबाचं लोणचं करण्यासाठी शक्य असेल तर स्टीलचीच कढई तुम्ही वापरा किंवा मग नॉनस्टिकची वापरा। या ठिकाणी ॲल्युमिनियम तुम्ही वापरू नका, कारण की लिंब हे खूप आंबट असतात आणि आंबट आणि ॲल्युमिनियमची जर रिॲक्शन झाली तर लिंबाचा कलर खराब होऊ शकतो आणि आपलं लोणचंही खराब होऊ शकतं। तर या ठिकाणी साखर थोडीशी मेल्ट झालेली आहे। तर ह्या स्टेजवरती यामध्ये मी 4 लवंगा आणि 4 वेलदोडे घातलेले आहेत आणि हे लोणचं जसं जसं उकळत जाईल तसं तसं याचा फ्लेवरही या लोणच्यामध्ये मिक्स होईल। तुम्हाला
या ठिकाणी तुम्हाला लवंग आणि वेलदोडे जर बारीक करून या लोणच्यात घालायचे असतील, थोडीशी जाडसर पूड वापरायची असेल तरीही तुम्ही यामध्ये ते घालू शकतात। पण मी अख्खेच यामध्ये घातलं आहे, फक्त थोडासा त्याचा फ्लेवर हे लोणच्यात उतरण्यासाठी मी हे अख्खे यामध्ये घातलेले आहेत। आता या ठिकाणी आपलं लोणचं हे बघा छान अशी उकळ फुटलेली आहे आणि मस्त साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। जसं जसं हे उकळत जाईल तसं तसं हे घट्टसर होत जाईल आणि याचा कलरही चेंज होत जाईल। आता 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात ह्या लोणच्याला छान असा घट्टपणा आला आणि असे बुडबुडे सुटायला लागलेत। तर ह्या स्टेजवरती आपण आता लोणचं चेक करून बघायचं आहे। तर या ठिकाणी एका प्लेटवरती लोणच्याचा थोडासा पाक घ्यायचा आहे आणि त्याला थंड होऊ द्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीचे बुडबुडे यायला सुरुवात झाली की समजायचं की लोणचं हे शिजत आलेलं आहे। आता हा पाक थंडा झाला आहे तर याला चेक करायचं। तर एक तारी जर याचा तार तुटला तर समजायचं की लोणचं झालं आहे, पण सध्या याचा तार तुटत नाही आहे। हे पहा, अजून पुढचे 2 ते 3 मिनटं आपल्याला लोणचं शिजवण्याची गरज आहे। तर अजून पुढचे 2 ते 3 मिनटं लोणचं ढवळायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे। आता पुढची 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। परत आपण ह्या लोणच्याचा पाक चेक करून पाहणार आहोत। तर प्लेटवरती आपण थोडासा हा लोणच्याचा पाक घ्यायचा आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे। थोडंसं याला कोंबटपणा आला की आपण ही जी प्लेट आहे थोडीशी तिरपी करायची आहे। हे बघा थोडंसं कोंबट हे झालेलं आहे आणि अशी तिरपी करून तिला बघायचं आहे। तर हा पाक अगदी हळूवार खाली येतोय, अगदी पटकन खाली येत नाही, याचा अर्थ आपल्याला लोणचं हे तयार झालेलं आहे। आणि दुसरी पद्धत म्हणजे या पद्धतीचा तार या ठिकाणी लोणच्याचा तुटला पाहिजे। हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी सहज त्याचा एक तारी पाक झालेला आहे, म्हणजे आपलं लोणचं हे तयार झालेलं आहे। हे बघा, यापेक्षा जास्त हे लोणचं शिजवायचं नाही, नाहीतर अगदीच कडक होईल आणि त्याची टेस्ट खराब होईल। आता या ठिकाणी मी गॅस बंद करून दिलेला आहे आणि याला थोडंसं ढवळायचं आहे आणि ह्या स्टेजवरती यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे। हे काश्मीरी लाल तिखट आहे आणि याला कलर खूप छान येईल। तुमच्याकडे जर तिखट लोणचं आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट वापरू शकतात, पण मी या ठिकाणी फक्तच कलर येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे। याने या लिंबाच्या लोणच्याला खूप सुंदर असा कलर येईल। हे बघा, आता थोडंसं तुम्हाला हे सैलसर आणि पातळ वाटत असेल, पण ते थंड झालं की अगदी मस्त याला टेक्स्चर येईल, अगदी सुंदर जे रेडीमेड क्रश असतात त्या पद्धतीचं याला टेक्स्चर येणार आहे। तर व्यवस्थित हे तिखट मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। हे लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि तुम्ही त्याचं टेक्स्चर बघा अगदी मस्त सुंदर घट्टसर झालेलं आहे, अगदी रेडीमेड क्रश मिळतो त्या पद्धतीचं याचं टेक्स्चर झालेलं आहे। तर या लोणच्यामध्ये मी साखरेचा वापर केला आहे। तर साखरेऐवजी तुम्ही अर्धा किलो गूळ घालून सुद्धा हे लोणचं तयार करू शकता किंवा अर्धा गूळ अर्ध साखर घालूनही हे लोणचं तुम्ही तयार करून घेऊ शकतात। तर आता हे लोणचं उपवासाला सुद्धा खाऊ शकू, कारण की यामध्ये जे जिन्नस वापरले ते सर्व उपवासाला खाता येतात। तर या ठिकाणी आता हे लोणचं साठवण्यासाठी मी काचेची बरणी घेतलेली आहे। तर काचेची बरणी मी स्वच्छ धुतली आहे, पुसली आहे, त्यानंतर कोरडी करून घेतली आहे। पूर्णपणे व्यवस्थित तिला वाळवून घ्यायची आणि त्यानंतरच हे लोणचं त्यामध्ये भरायचं आहे। आता हे लोणचं उपवासाला खाता यावं म्हणून मी याला हिंगाची धुनी दिलेली नाही आहे। तुम्ही जर उपवासाला खाणार नसाल तर हिंग थोडं कढईत गरम करायचं आणि त्या गरम हिंगाची जी वाफ असते ती या बरणीत भरून घ्यायची, त्यानंतर लोणचं त्यामध्ये घालायचं आहे, म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते। हे बघा, या पद्धतीने बरणीत मी लोणचं भरून घेतलं आहे आणि मस्त एअरटाईट झाकणाने त्याला बंद करायचं आहे। आता हे लोणचं 1 ते 2 दिवस वरच पडू द्यायचं आहे। छान हे मुरलं की याची चव सुंदर लागते। सुरुवातीच्या पहिल्या दिवशी जर आपण हे लगेचच खाल्लं तर थोडासा कडवटपणा ह्या लोणच्याला लागतो, पण थोडंसं मुरलं की लोणचं अगदी अप्रतिम लागतं। 2 ते 3 दिवसानंतर हे लोणचं छान मुरून येतं आणि चवीला अगदीच छान लागतं। त्यानंतर तुम्ही हे लोणचं फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर अगदी 2 वर्षसुद्धा हे छान टिकतं आणि जर बाहेर ठेवणार असाल तर 6 महिने ह्या लोणच्याला काहीही होत नाही। अगदी अप्रतिम चवीचं आंबट गोड लोणचं आपलं तयार झालेला आहे। तर या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।